हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम टू द एससीबीटी ऑनलाईन प्लॅटफॉर्म. आपले जे आहे लास्ट 2 व्हिडिओ तुमच्या समोर आलेले आहेत. याआधी पहिल्या व्हिडिओमध्ये जे आहे आपण बँकिंग एक्झाम बद्दल थोडंसं जाणून घेतलं. दुसरा जो व्हिडिओ होता तो पूर्णपणे क्वांट सब्जेक्ट बद्दल होता की त्याची भीती कशी घालवायची, आणि त्यामध्ये आपण अजून बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या कव्हर केलेल्या आहेत. आजचा जो आपला हा व्हिडिओ आहे यामध्ये आपण डायरेक्टली जे आहे मॅथ्सला स्टार्ट करत आहे. मॅथ्सच्या अगदी बेसिक पासून, जसं मी पुन्हा सांगू इच्छिते की याच्या आधी तुम्ही काय शिकलेले आहात किंवा मॅथ्स बद्दल तुम्हाला काय येते किंवा नाही येत याचा विचार न करता मी जे आहे अगदी बेसिक पासून तुम्हाला मॅथ्सला जे आहे ते स्टार्ट करत आहे. म्हणजे तुम्हाला गॅरंटी देऊ इच्छितो की या आधी ज्या विद्यार्थ्याला मॅथ्सची भीती होती किंवा मॅथ्स बद्दल अजूनही भीती आहे किंवा मला मॅथ्स जमत नाही किंवा काय आहे, हे सर्व काही तुमचं निघून जाईल. अगदी बेसिक पासून जे आहे आपण मॅथ्सला जे आहे ते सुरुवात करणार आहे. तो याआधी मी बरंच काही सांगितलेलं आहे. तुम्ही जर आधीचे 2 व्हिडिओ बघितले नसेल तर आय रिक्वेस्ट यू की आधी ते व्हिडिओ सुद्धा बघा आणि मगच हा व्हिडिओला काय करा, स्टार्ट करा. ठीक आहे. तो जसं मी सांगितलं की आता जे आहे आपण स्टार्ट करूया डायरेक्टली आपल्या सब्जेक्टला. तो आपला सब्जेक्ट आहे क्वांट, आणि क्वांट मध्ये सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे ज्यापासून आपल्याला सुरुवात करायची आहे, ठीक आहे, ते आहे बॉडमास. है ना. तर बॉडमास मला असं वाटतं सर्वांनी नाव ऐकलेलं असेल, ज्यांचं इंग्लिश मीडियम मध्ये झालेलं असेल किंवा नाही सुद्धा झालेलं असेल. बट आता आपले जे मराठी माध्यमात शिकलेले मुलं आहेत त्यांना जर बॉडमास नाव ऐकलेलं नसेल तर कंचे भागू बेव हे नाव जरूर ऐकलं असेल. मी लिहून देतो तुम्हाला, बघा. कंचे भागू बेव, ठीक आहे. तर हे नाव आपण मराठीमध्ये ऐकलं असेल आणि इंग्लिश मध्ये याच कंचे भागू बेवला काय म्हटलं जाते, बॉडमास. ठीक आहे. मी पुन्हा तुम्हाला सांगू इच्छेल की आपलं जे चॅनल आहे ते अगदी आपण अशा विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेलं आहे जे समजा आता मोठ्या मोठ्या ठिकाणी जाऊन ट्युशन्स नाही लावू शकत, है ना. मॉरल बॉन्डिंग म्हणून आपण ही जी आहे आता एक चॅनल स्टार्ट करत आहे की इथून मार्गदर्शन सुद्धा तुम्हाला चांगल्या रीतीने मिळेल आणि तुमचे जे आहे सर्व डाऊट सुद्धा आपण क्लिअर करण्याचा काय करू, प्रयत्न करूया. ठीक आहे. तो अगदी बेसिक पासून जसं मी तुम्हाला सांगितलं की कंचे भागू बेव, तो मराठीमध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो, लक्षात घ्या, कंस चे भागाकार गुणाकार बेरीज आणि वजाबाकी. ठीक आहे. याला म्हटलं जाते मराठीमध्ये कंस चे भागाकार गुणाकार बेरीज आणि वजाबाकी. आता इंग्रजीमध्ये जर बघितलं, तुम्ही इंग्लिश मध्ये जर बघितलं तर कंस, कंस म्हणजे ब्रॅकेट, ठीक आहे. चे म्हणजे ऑफ, भागाकार डिव्हिजन, गुणाकार मल्टिप्लिकेशन, बेरीज ऍडिशन आणि वजाबाकी म्हणजे काय होते, सबट्रॅक्शन. ठीक आहे. तर हे बॉडमास नेमकं असते कशासाठी, म्हणजे याचा यूज काय आहे, का बरं हे आपल्याला शिकायचं आहे, तर याबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छितो. लक्षात घ्या की जसं मी तुम्हाला याआधी सांगितलं की आपलं जे मॅथ्स आहे, बँकिंगचं म्हणा किंवा एमपीएससीचं म्हणा, एमबीए सीईटी म्हणा, कुठल्याही एक्झाम जर आपण कन्सिडर केल्या तर मी जसं सांगितलं मॅथ्स आहे आपल्याला 10th पर्यंतचं. ठीक आहे. तो 10th पर्यंतचं जे मॅथ्स आहे त्याच्यामध्ये कुठलंही जे प्रॉब्लेम आहे, म्हणजे कुठलाही चॅप्टर असो, त्याचं प्रॉब्लेम जे आहे ऍट दी एंड जाते की आपल्याला कुठेतरी मल्टिप्लिकेशन करावं लागेल, डिव्हिजन करावं लागेल. ठीक आहे. तर या बेसिक याच्यावर सर्व काही काय आहे, डिपेंड आहे. म्हणजे नेमकं मला काय म्हणायचं आहे ते बघून घ्या. मी एक एक्झाम्पल थ्रू तुम्हाला समजून सांगू इच्छितो की जसं आता आपल्याला एखादं प्रॉब्लेम आलं की 24 डिवायडेड बाय 6 इंटू 2 प्लस 3 मायनस 1 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, है ना. 24/6 गुणिले 2 अधिक 3 वजा 1 बरोबर क्वेश्चन मार्क. ठीक आहे. आता तुम्हाला जर सांगितलं की हा प्रश्न सोडवा, तर यामध्ये मी असं केलं तर चालते का, बघा बरं. जसं मी 3 - 1 केला तर 2 होऊन जाईल, मग 2 जर याच्यामध्ये ऍड केला तर 5 होऊन जाईल. म्हणजे पहिले मी सबट्रॅक्शन, मग ऍडिशन, मग मल्टिप्लिकेशन, मग डिव्हिजन केलं तर असं चालते का, तो आपल्या सर्वांना माहिती आहे याचा आन्सर आहे नाही. असं आपण करू शकत नाही. म्हणजे आपल्याला, आपण जे आहे ना ऍक्च्युली बॉडमास वापरतो आहे पण आपल्याला माहितच नाही की आपण वापरून राहिलो, है ना. म्हणजे आता जर मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो की समजा अमरावतीहून नागपूरचं डिस्टन्स आहे 150 किलोमीटर, आणि जर कोणी सांगितलं की 50च्या स्पीडनं जर ते कव्हर केलेलं आहे, ठीक आहे, 50 किलोमीटर पर अवरच्या स्पीडनं जर 150 किलोमीटर डिस्टन्स एखाद्याने कव्हर केलं असेल तर आपण पटकन सांगू की त्याला पोहोचायला किती तास लागले असतील, 3 तास. तर आता ऍक्च्युली आपण डिस्टन्स अपॉन स्पीड इज इक्वल टू टाइम करून मोकळं झालेलो आहे, पण आपल्याला माहितच नाही की आपण ते वापरलेलं आहे.
तर आपलं जे प्रॅक्टिकल मॅथ्स आहे तेच आपल्याला शिकायचं आहे. इथेही जर आता मी तुम्हाला हे प्रॉब्लेम दिलं तर न कळत जे आहे तुम्ही आधी डिव्हिजन करसाल, मग यामध्ये मल्टिप्लिकेशन करसाल, मग ऍडिशन करसाल आणि मग सबट्रॅक्शन करसाल. तर हे असं का बरं करतो आपण? पहिले ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन का नाही करून घेत? तर हे जो रूल आहे तोच रूल म्हणजे काय आहे? बॉडमास. ठीक आहे. तर बॉडमासचा रूल काय सांगतो? बॉडमासच्या रूल नुसार जर तुम्ही बघितलं है ना, बॉडमास, तर यामध्ये जर बघितलं तर सर्वात पहिले काय येऊ राहिला? ब्रॅकेट. म्हणजे जो इथं आधी येतो त्याला आपल्याला पहिले सॉल्व्ह करणं काय आहे? गरजेचं आहे है ना. म्हणजे पहिले ब्रॅकेट येतो, ब्रॅकेट नंतर ऑफ, मग डिव्हिजन, मग मल्टिप्लिकेशन, मग ऍडिशन आणि मग सबट्रॅक्शन, असं सिक्वेन्स वाईज एक 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 जे आहे ते सॉल्व्ह करत न्यावं लागते. म्हणजे इन शॉर्ट मध्ये सांगायचं झालं लक्षात घ्या, बॉडमास जो आहे आपल्याला सिक्वेन्स देतो की आपण प्रॉब्लेम कशा प्रकारे सॉल्व्ह करायला पाहिजे. म्हणजे मी इन शॉर्ट मध्ये म्हणाल की बॉडमास जे आहे मॅथची देवता आहे, देव म्हणू आपण त्याला. जर याला फॉलो नाही केलं तर आपले प्रॉब्लेम काय होऊन जातील? चुकून जातील, म्हणजे आन्सर बरोबर येणार नाही. तो बॉडमास गिव्स अस अ सिक्वेन्स टू सॉल्व दी एनी एक्झाम्पल. ऍट दी एंड वी एंड विथ द दिस बॉडमास स्टेप्स. म्हणजे कुठलाही प्रॉब्लेम तुम्ही कितीही जरी सोडवत असले तर ऍट दी एंड आपल्याला कुठेतरी गुणाकार भागाकार बेरीज करूनच काय करायचं आहे? आन्सर करायचं आहे. ठीक आहे. तर आता समजलं असेल तुम्हाला बॉडमास बद्दल. तर बॉडमास आपल्याला काय देऊन राहिला? सिक्वेन्स देऊन राहिला की प्रॉब्लेमला कसं सॉल्व्ह करणार आहे ना. सिक्वेन्स, करेक्ट सिक्वेन्स है ना, की करेक्ट सिक्वेन्स आपल्याला इथून भेटू राहिला की प्रॉब्लेम सॉल्व्ह कसं करायचं. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये जर टर्म बघितला तुम्ही, बॉडमास बद्दल बोललो, व्ही बद्दल नाही बोललो. व्ही इज अ व्हेनिक्युलम. तो व्हॉट इज दिस व्हेनिक्युलम? कारण आतापर्यंत आपण मला वाटते शिकलेलो नाहीये. ठीक आहे. किंवा शिकलो असेल तर याला विसरलेले असतील बरेच जण व्हेनिक्युलमला. ठीक आहे. तो व्हेनिक्युलम काय आहे, ब्रॅकेट काय आहे, कशा प्रकारे सॉल्व्ह करतात, तो त्याला आपण स्टार्ट करूया. म्हणजे व्ही बॉडमास मधली सर्वात आधीची जर तुम्ही टर्म बघितली तर ती आहे व्ही, अँड व्ही इज फ्रॉम व्हेनिक्युलम. नाउ व्हॉट इज दिस व्हेनिक्युलम? व्हेनिक्युलम जे दर्शवले जाते बघा, फर्स्ट टर्म आपण बघत आहे व्हेनिक्युलम व्ही बॉडमास मधली. तो व्हेनिक्युलम दर्शवला जाते बारनी. ठीक आहे. आणि आय विल सेड यू व्हेनिक्युलम इज ऑल्सो काइंड ऑफ ब्रॅकेट. व्हेनिक्युलम पण काय आहे? एक ब्रॅकेटचा प्रकार आहे. ठीक आहे. मग हा ब्रॅकेटचा प्रकार काय आहे आणि नेमका कशा प्रकारे सोडवायचा त्याबद्दल आपण बघूया. ठीक आहे. आता फर्स्ट एक्झाम्पल तुमच्या समोर आहे. -5 आणि -10 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, आणि त्या 2 नंबरच्या वर आपल्याला काय दिसत आहे? बार दिसत आहे. ठीक आहे. आता तुम्ही विचार करा की हा जर बार नसता तर याचा आन्सर काय झालं असतं? विदाउट बार. म्हणजे ओनली जर असा क्वेश्चन असता आपल्याजवळ -5 आणि -10 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, तो बघा मायनस मायनस काय होत असते? प्लस. म्हणजे 10 + 5 इज 15. मायनस मायनस प्लस होते, पण चिन्ह कशाचं राहते? मायनसचं. ठीक आहे. म्हणजे विदाउट बार याचा आन्सर किती झालं असतं? -15. बट विथ बार व्हॉट विल बी द आन्सर? ठीक आहे. तर बघा कशा प्रकारे तो काय करायचं लक्षात घ्या. ज्या 2 नंबरच्या वर बार आहे त्यातला जो पहिला नंबर आहे त्याचं जे साईन आहे ते बाहेर सोडायचं, आणि ज्या 2 नंबरच्या वर बार आहे त्यांना ब्रॅकेट मध्ये कन्सिडर करायचं. म्हणजे दिस एक्झाम्पल कन्वर्ट्स टू मायनस, दिस मायनस विल बी आउटसाइड, आणि ज्या 2 नंबरच्या वर बार आहे त्याला कशामध्ये टाकायचं? ब्रॅकेटमध्ये. आता हा जेव्हा 5 इनसाइड गेलेला आहे, व्हॅल्यू ऑफ दिस म्हणजे 5च्या समोरचं मायनसचं साईन बाहेर सोडलं तर आतमध्ये जेव्हा हा 5 आहे तो कशामध्ये कन्वर्ट झालेला आहे? प्लस मध्ये. आणि या मायनस आणि या ब्रॅकेटच्या मधात कशात चिन्ह नाही, म्हणजे कशाचं राहते? मल्टिप्लिकेशनचं साईन राहते तिथं. ठीक आहे. सो बाय द रूल वी फर्स्ट सॉल्व द ब्रॅकेट. दिस विल बी मल्टिप्लिकेशन. नाउ +5 आणि -10. तर प्लस मायनस इज अ मायनस. प्लस मायनस काय होते? मायनस. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून घ्यायची. तर 10 - 5 इज अ 5. ठीक आहे. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा, प्लस मायनस मायनस होते, आणि चिन्ह जे आहे ते राहते मोठ्या संख्येचं. म्हणजे याला साईन कशाचं राहील? मायनसचं. ठीक आहे. कारण 10 ही मोठी संख्या आणि त्याच्यासमोर मायनसचं साईन आहे. तो मोठ्या संख्येसमोरचं काय द्यावं लागते? चिन्ह. ठीक आहे. मग आता इथे जर बघितलं तर मायनस इंटू मायनस, तो मायनस इंटू मायनस इज अ प्लस. हे रूल पण मी तुम्हाला समोर लिहून देणार आहे म्हणून सध्या सांगत आहे. आणि हा काय राहील? 5. तर बघा आता आन्सर किती झालं? +5. आणि विदाउट बार आन्सर किती राहिलं असतं? -15. म्हणजे एवढा मोठा चेंजेस जो आहे या व्हेनिक्युलम मुळे काय होतो? घडून येतो है ना. व्हेनिक्युलम
याला सर्वात आधी सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. आता सेकंड एक्झाम्पल जर बघितलं ते पण मी करून सांगतो तुम्हाला, लक्षात घ्या. की इथला जो आहे 3 याचा साईन बाहेर घ्या -3 आणि ब्रॅकेट मध्ये येणार 3 + 9. आता तुम्हाला माहिती आहे की याच्यासमोर प्लस राहते, इथं मल्टिप्लिकेशन राहते, ठीक आहे, मायनस. मग पहिले ब्रॅकेट जर सॉल्व्ह केला तर 9 + 3 12, ठीक आहे, हा +12 राहील, इथं मल्टिप्लिकेशन राहते जसं मी सांगितलं तुम्हाला. मायनस इंटू प्लस इज अ मायनस, म्हणजे आन्सर विल बी -12. आणि विदाऊट बार काय आन्सर झालं असतं, तर -3 आणि +9 जर आन्सर बघितला आपण तो +6 विल बी द आन्सर, है ना. बट आता बार मुळे आन्सर किती झाला, -12. तर एवढा मोठा चेंजेस जो आहे या बार मुळे आन्सर वर घडून येतो, ठीक आहे. समजलं असेल तुम्हाला व्हेनिक्युलम. आता हे जे आन्सर मध्ये फरक घडतो ना, हा तेव्हाच घडतो जेव्हा पहिल्या नंबरला साईन कशाचं असते, मायनसचं. जर पहिल्या नंबरला प्लसचं साईन असेल तर आन्सर मध्ये काहीच बदल होत नाही. म्हणजे विदाऊट बार जे आन्सर आलं असतं तेच आन्सर आता सुद्धा येईल. म्हणजे या क्वेश्चन बद्दल जर बघितलं तर तुम्ही बघा की विदाऊट बार आन्सर काय आलं असतं याचं, ठीक आहे, तो -5 आलं असतं आणि विथ बार याचा आन्सर काय येणार आहे, -5. तर आन्सर मध्ये चेंजेस तेव्हाच होते जेव्हा पहिल्या नंबरला साईन कशाचं असते, मायनसचं, ठीक आहे. मग आता इथे लक्षात घ्या, या 9च्या समोर काही नाही म्हणजे प्लसचं साईन आहे, प्लसचं साईन बाहेर सोडलं, हा 9 - 14, ठीक आहे. तो याच्यासमोर काही नाही म्हणजे प्लस, तो इकडे सॉल्व्ह करतो मी बघा, प्लस इंटू, ठीक आहे, तो +9 आणि -14, प्लस मायनस काय होते, मायनस, ठीक आहे. तो 14 मधून 9, मोठ्या संख्येतून ऑलवेज लहान संख्या वजा करा. 14 मधून जर 9 गेले 5 आणि त्याला मोठ्या संख्येचं काय रे, चिन्ह, म्हणजे मायनसचं साईन, आणि प्लस इंटू मायनस काय तर मायनस, म्हणजे आन्सर किती झालं, -5. जसं मी सांगितलं विदाऊट बार पण याचा आन्सर -5चा आहे आणि विथ बार पण याचा आन्सर काय आहे, -5चा आहे, ठीक आहे. आता तुम्ही जे आहे याची प्रॅक्टिस जे आहे घरी करू शकता, त्याच्या जागी नंबर चेंज करा आणि त्याचे आन्सर करून बघा, ठीक आहे. तो दिस इज व्हेनिक्युलम. नेक्स्ट जर आपण बघितलं ब्रॅकेट, म्हणजे व्ही बॉड मास मधली पहिली टर्म व्हेनिक्युलम आपल्याला समजली असेल असं कन्सिडर करतो. नेक्स्ट जे आहे आपली टर्म आहे ब्रॅकेट. तो हा पण ब्रॅकेटच आहे. दिस इज व्हेनिक्युलम ब्रॅकेट शोन बाय द बार अँड नेक्स्ट इज अ ब्रॅकेट. तो ब्रॅकेटची बघा 3 प्रकार आहे. एक आहे सर्क्युलर ब्रॅकेट, कर्ली ब्रॅकेट आणि थर्ड इज अ स्क्वेअर ब्रॅकेट. तो यामध्ये हे सिक्वेन्स वाईजच दिलेले आहे. म्हणजे सॉल्व्ह करत असताना सर्वात आधी आपल्याला व्हेनिक्युलम, मग सर्क्युलर ब्रॅकेट, मग कर्ली ब्रॅकेट आणि मग कुठला ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा असतो, स्क्वेअर ब्रॅकेट. म्हणजे मी तुम्हाला एक थोडस दर्शवतो, इथं समजून सांगतो. हे जर तुम्हाला लिहायचं असलं तर थोडं व्हिडिओला पॉज करून तुम्ही काय करू शकता, नोट डाऊन करू शकता. अगदी बेसिक पासून आपण स्टार्ट केलेला आहे. आणखी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छेल की एक जे आहे तुम्ही थोडासा फेअर रजिस्टर करा, ज्यामध्ये तुम्ही जे इथे शिकवलेलं आहे ते करसाल. आणि दुसरं एक रब बुक करा. रब बुक मध्ये जे आहे त्याशी रिलेटेड काय करायचे, प्रॉब्लेम करायचे, सॉल्व्ह करायचे, ठीक आहे. तो हे 2 बुक माझ्याकडनं आधी सजेस्टेड राहील. स्टार्टिंगला कुठलं मॅथ्सची बुक विकत घ्यायची तुम्हाला आवश्यकता नाहीये, नंतर मी तुम्हाला हळूहळू सांगतो. सध्या फक्त जे आपल्या इथं शिकवण्यात आलेलं आहे त्याच्यावरती तुम्ही काय करा, प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिससाठी जर तुम्हाला क्वेश्चन पाहिजे असले, ठीक आहे, तुम्ही एक शेवटी नंबर देतो, त्यावर मला तुम्ही व्हॉट्सअप जर मेसेज टाकला तुमचं नाव, ठीक आहे, तर तुम्हाला जे आहे क्वेश्चन सुद्धा प्रोव्हाइड केले जातील. तर याचं बघा आता रचना कशा प्रकारे येईल, म्हणजे कशा प्रकारे विचारला जाईल. तो दिस इज सर्क्युलर ब्रॅकेट. आता याच्या अंदर हा व्हेनिक्युलम वाला ब्रॅकेट राहील, मग कर्ली ब्रॅकेट आणि देन स्क्वेअर ब्रॅकेट. म्हणजे तुम्ही जर प्रॉब्लेम बघितला असेल तो अशा प्रकारे दर्शवला जाते. तर सर्वात पहिले आपल्याला जे सोडवायचं आहे दॅट्स अ व्हेनिक्युलम ब्रॅकेट, देन जे आहे दॅट्स अ सर्क्युलर ब्रॅकेट, देन कर्ली ब्रॅकेट आणि देन स्क्वेअर ब्रॅकेट. तो अशा प्रकारे एक एक ब्रॅकेट काय करत न्यावं लागतं, सॉल्व्ह करत न्यावं लागतो. याचे एक्झाम्पल सुद्धा आपण समोरून बघणार आहे. सध्या आपण फक्त इंट्रोडक्शन घेत आहे याचं, ठीक आहे. So now you clear with the 2 terms, vinculum and second is the bracket. Now we see about O. O is a off. ठीक आहे. आता हे प्रॉब्लेम लक्षात घ्या. ऑफ, ओ म्हणजे काय होतो, ऑफ. ऑफलाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो, चे. आणि जिथं ऑफ असते तिथं काय टाकावं लागतं, मल्टिप्लिकेशनचं साईन. तर मग आता इथे लक्षात घ्या, जसं हे प्रॉब्लेम आपल्या समोर आहे, तर याला कसं सॉल्व्ह करणार आपण. 32 डिवायडेड बाय 8 इंटू 2 इज इक्वल टू एक्स. मग आता इथं जर लक्षात घेतलं तर पहिले भागाकार होईल, हा 8 × 32 म्हणजे 4 × 2
तो एक्स बरोबर 4 दोन्ही किती होऊन आले आपले 8. तो अशा प्रकारे आन्सर येईल याचं. बट आता मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे जे आन्सर आहे हे चुकलेलं आहे. ठीक आहे. बरेच जण म्हणतील अरे काय चुकी झाली त्यामध्ये, आपण डिव्हिजन केलं, ऑफच्या जागी गुणाकार टाकला है ना, मग तिकडे मल्टिप्लिकेशन मध्ये 2 आला, बरोबर तो सर्व काही सॉल्व्ह केलं. पण तुमच्या माहितीसाठी हे प्रॉब्लेम चुकलेलं आहे. याचं जे आन्सर यायला पाहिजे ते आहे 2. आपला आन्सर किती आलं 8, पण याचा आन्सर किती आहे 2. तर बघा कशा प्रकारे आन्सर मध्ये चेंजेस घडलेला आहे. तर त्याआधी थोडस एक गोष्ट समजून घ्या. ठीक आहे. म्हणजे आता हे जर प्रॉब्लेम असं असतं 32 डिवायडेड बाय 8 मल्टिप्लाइड बाय 2 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ठीक आहे. हे एक्झाम्पल सांगत आहे डायरेक्टली. म्हणजे इथं ऑफच्या जागी जर डायरेक्ट गुणाकार दिलेला असता तर नक्कीच याचा आन्सर 8 असतं. पण ऑफ दिलेला आहे म्हणून याचा आन्सर किती आहे 2. ठीक आहे. तो काय फरक आहे या दोन गोष्टीमध्ये, तर मी तुम्हाला एक आपल्या जनरल लाईफचं एक्झाम्पल घेऊन सांगतो की या दोन गोष्टीमध्ये फरक काय आणि लक्षात कसं ठेवायचं. म्हणजे आता लक्षात घ्या आपला बी संपलेला आहे. आता या ओडीएम वर फोकस करा तुम्ही. ठीक आहे. ओ डी आणि एम. तो ओ बघितला आपण ऑफ, आणि ऑफ म्हणजे होते मल्टिप्लिकेशन. दिस डी फॉर डिव्हिजन अँड दिस एम फॉर ऑल्सो मल्टिप्लिकेशन. म्हणजे हे पण मल्टिप्लिकेशन आहे, हा ऑफ पण मल्टिप्लिकेशन आहे आणि एम पण मल्टिप्लिकेशन आहे. आता तुम्ही लक्षात घ्या या दोन मल्टिप्लिकेशन मध्ये काही तर डिफरन्स असेल. तो डिफरन्स काय आहे तो एक समजून घ्या तुम्ही. एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला की असं कन्सिडर करा की दिस इज माय फादर, माझे वडील आहे, मी त्यांचा मुलगा आणि हे माझे जावई. आता माझे वडील, मी आणि माझे जावई जर एखाद्याच्या घरी पाहुणे म्हणून गेलो है ना, तर मग जसं आता बाय फॉर्मॅलिटीज चहा नाश्ता येतो, तर समजा नाश्त्याचा स्ट्रे घेऊन कोणीतरी आलं माझ्या वडिलाकडे की बाबा नाश्ता घ्या, तर माझे वडील काय करतील है ना. म्हणजे आता आपल्याला जनरली माहितच आहे की जावयाचा मान मोठा असतो. माझे वडील सांगतील की पहिले कोणाला द्या, जावयाला द्या है ना. मी म्हणालो अरे बाबा मला भूक लागली आहे मला द्या, असं चालेल का तिथं? नाही चालेल. माझे जे वडील आहेत सर्वात आधी मान कोणाला देतील? जावयाला है ना. म्हणजे आपल्या बॉडमास मधला जर बघितला तर जावाई कोण आहे? ऑफ आहे है ना. मग जावयाचा मान चुकला की पुरा प्रॉब्लेम जे आहे ते चुकून जाते. ठीक आहे. हा आता तुम्ही विचार करा हे दोघं जरी गेले असतील, म्हणजे माझे वडील आणि जावाई जरी गेले असेल, मी नसेल सोबत, तरी त्याही कंडिशन मध्ये माझे वडील काय करतील? सर्वप्रथम जावयाला मान देतील की अरे जावाई बाबा पहिले त्यांना द्या. येस ऑर नो. आणि समजा जर माझे वडील आणि मी जर कुणाच्या घरी गेलो तर मग ऑब्विसली सर्वात आधी माझे वडील आणि देन मी. येतं लक्षात? हे सर्व ठिकाणी लागू पडते. आपण काय करतो? मान सन्मान देतो है ना. तो ऑफचा जो मान आहे तो डिव्हिजन पेक्षा काय आहे? मोठा आहे. म्हणजे अशा कंडिशन मध्ये सर्वात पहिले जे आहे डिव्हिजनच्या आधी कोण येऊन राहिला? ऑफ. तो आपल्याला ऑफला सॉल्व्ह करणं काय आहे? गरजेचं आहे. म्हणजे पहिले ऑफवाला गुणाकार, मग डिव्हिजन, मग साधा गुणाकार असेल तर साधा गुणाकार. म्हणजे ओ आणि डी मध्ये जर बघितलं तर सर्वात पहिले ऑफवाला गुणाकार मग डिव्हिजन, आणि जर साधं डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन असेल तर त्याच्यात पहिले भागाकार आणि मग काय होणार? गुणाकार. ठीक आहे. लक्षात घ्या याला. ओ आणि डी असेल म्हणजे हे डिव्हिजन, आणि ऑफ वाला मल्टिप्लिकेशन असेल तर पहिले ऑफ वाला मल्टिप्लिकेशन मग डिव्हिजन, प्रथम याला सेकंड याला. आणि जर समजा डी आणि एम असेल म्हणजे साधं डिव्हिजन आणि मुलगा, तर मग पहिला हा आणि दुसरा हा, म्हणजे पहिला मान याचा आणि दुसरा मान याचा. ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. छोट्या छोट्या गोष्टी आहे अगदी, पण मॅथ्स जो आहे एक छोटीशी जरी चुकी झाली तर यामध्ये प्रॉब्लेम काय होते? चुकून जाते. जस्ट आता तुम्ही बघितलं ज्याचा आन्सर 8 येऊ राहिला त्याचा आन्सर आहे किती? ऍक्च्युअली 2. तर थोडासा बदल आन्सर मध्ये मोठा बदल घडून आणू शकतो. ठीक आहे. तर इथं लक्षात घ्या याला सॉल्व्ह कसं करायचं. तो 32 डिवायडेड बाय 8 ऑफ म्हणजे मल्टिप्लाइड बाय 2. तो इथं जे आहे क्वेश्चन मार्कच्या जागी आपण एक्स टाकतो. ठीक आहे. तो 32 डिवायडेड बाय, आता इथं जर बघितलं तर सर्वात आधी हा वाला गुणाकार होणार, कारण हा गुणाकार कोणता आहे? ऑफ वाला मल्टिप्लिकेशन आहे. तो हे होणार 8 दोन्ही 16. आणि आता लक्षात घ्या की 32 भागेला 16, 32 डिवायडेड बाय 16. तो आन्सर विल बी 2. त्याचा आन्सर किती झालं? 2. समजलं? जर आपण तसं डायरेक्टली केलं असतं त्याचं आन्सर किती झालं असतं? 8. आणि आन्सर आहे किती? 2. तर इतका मोठा फरक इथे पडतो. एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, तुम्ही मला कमेंट करून सांगा त्याचा आन्सर. 24 डिवायडेड बाय 6 ऑफ 4 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ठीक आहे. हा क्वेश्चन जो आहे तुम्हाला सॉल्व्ह करून
मला कमेंट मध्ये काय करायचं आहे, आन्सर सांगायचा आहे. ठीक आहे. तो आपल्या 3 टर्म झालेल्या आहे, व्हेनिक्युलम, ब्रॅकेट आणि ऑफ. नाव वी रिमेन विथ द डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ऍडिशन अँड सबट्रॅक्शन. तो यामधली जी आहे आपण सर्वात इझी टर्म, ठीक आहे, आधी बघूया, कारण त्या टर्मच्या बेसिसवरच समोरचे जे कॅल्क्युलेशन आहे आपण फास्टली काय करू शकतो, परफॉर्म करू शकतो. ठीक आहे. तो डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ऍडिशन, सबट्रॅक्शन मध्ये सर्वात आधी बघणार आहे आपण ऍडिशन. ठीक आहे. आता बरेच जणांना वाटते सर ऍडिशन ही शिकवायची गरज आहे का, आपल्याला तर ऍडिशन येते. ठीक आहे. तो बँकिंगच्या एक्झाम मध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, क्लिअर करा, की जर तुम्ही म्हणता एखादा टॉपिक मला येते, तर तुम्हाला पास व्हायला 4 ते 5 वर्ष लागतील. आणि जर तुम्ही येणाऱ्या टॉपिकची प्रॅक्टिस करसाल तर तुम्ही 1 ते 1.5 वर्षात जे आहे एक्झाम क्रॅक करू शकता. कारण माझ्या 10-12 वर्षाच्या एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगू शकतो की बरेच असे हुशार विद्यार्थी आहे ज्यांना सर्व काही येते, बट दे डू नॉट प्रॅक्टिस. तर ते 3-3, 4-4 वर्ष पास व्हायसाठी लावतात. बट जे आता माझं फर्स्ट टाइम मध्ये ऐकून घेतील की येते, तरी काय करणं गरजेचं आहे, प्रॅक्टिस. मुळात बँकिंगची अभ्यास कठीण, जो पेपर आहे तो कठीण आहेच नाही, पेपर इझीच आहे. सर्व मुलांचा जो प्रॉब्लेम जातो ना, तो प्रॉब्लेम आहे की आम्हाला सोडवायला वेळ कमी पडला. म्हणजे पेपर मधलं येत बरंच होतं, म्हणजे जसं 1 तासाचा टायमिंग आहे, कदाचित एखाद्याला जर तोच टायमिंग 2 तास करून दिला असता तर त्याचा पेपर निघण्याचे चान्सेस होते. म्हणजे मूळ प्रॉब्लेम हा नाही आहे की मला त्यातलं सोडवता येत नाही, मूळ प्रॉब्लेम हा आहे की माझी तिथं स्पीड काय होत नाही, पुरत नाही. तर स्पीड साठी मी तुम्हाला आताच सांगतो, स्पीड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रॅक्टिस. बँकिंग इज इझी, बट आपल्याला मोर प्रॅक्टिस त्याची करावी लागते. ठीक आहे. तो जसं मी सांगितलं की आता आपण सर्वात प्रथम काय शिकत आहे, ऍडिशन. तो बऱ्याच जणांना वाटते अरे आजचं लेक्चर कशावर झालं, ऍडिशन वरच झालं, याची काय प्रॅक्टिस करायची गरज आहे. तो असा मूर्खपणा बिलकुल करू नका. जे शिकवलेलं आहे त्याच्याशी निगडीत नाही काही, तो 20 ते 25 प्रॉब्लेम आपण करून पाहायला पाहिजे. ठीक आहे. आता मी तुम्हाला फर्स्ट सजेस्ट करेल की जे पहिलं एक्झाम्पल तुमच्या समोर आहे ते तुम्ही आधी शाळेतल्या मेथडनी करून बघा. व्हिडिओला पॉज करून सर्वप्रथम काय करायचं, आपल्या शाळेतल्या मेथडनी याचा आन्सर काढून बघायचं आणि नंतरच मग व्हिडिओ प्ले करायचा. ठीक आहे. तो मी समोर चलतो. आता बघा हेच प्रॉब्लेम. ठीक आहे. तो शाळेतल्या मेथडने आपण याला कसं परफॉर्म करणार, तो आपण नंबर लिहिणार 456, देन 284, नंतर 463, देन 343. तर मग आपण याची ऍडिशन करायला सुरुवात करतो युनिट डिजिट पासून. इकडनं सुरुवात करतो आपण. 3 + 3 6, 6 + 4 10, 10 + 6 इज 16, 16 चा 6, 16 आलेला आहे. 16तला आपण युनिट डिजिट लिहितो 6. हा जो 1 आहे हा समोर आपण ऍड करतो. ठीक आहे. तो 4 + 1 इज 5, 5 + 6 इज 11, 11 - 8 इज सॉरी 11 + 8 इज 19, 19 + 5 इज 24, 24 चा काय लिहिणार आपण 4. तो आपला राहिला किती 2. तर 2 आपण समोर इकडे ऍड करतो याला. ठीक आहे. तो 3 + 2 5, 5 + 4 9, 9 + 2 11, 11 + 5 4 इज 15. म्हणजे आपला आन्सर आला 1564. म्हणजे खरंच तुम्ही व्हिडिओ वॉच करून जर प्रॉब्लेम सॉल्व्ह केला असेल तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे प्रॉब्लेम जे आहे सॉल्व्ह केलेलं असेल. ही जी आहे आपली शाळेतली मेथड आहे, आपण आतापर्यंत करत आलेलो आहे. नो डाऊट व्यवस्थितच आहे, आपले आन्सर पण बरोबरच आलेले असतील नक्कीच. ठीक आहे. बट या मेथड मध्ये फक्त एकच प्रॉब्लेम आहे की अशा प्रकारे जेव्हा आपण एका खाली एक आपल्याला नंबर लिहायचे आहे, म्हणजे कम्प्युटरवर नंबर दिलेले आहे, आपण एक नंबर बघणार, लिहिणार, बघणार आणि मग त्याची काय करणार, ऍडिशन करणार. तो या मेथड मध्ये आपला काय जातो, बराचसा वेळ जातो. आणि मी थोड्या आधी वेळ आधीच तुम्हाला बोललो की आपल्या एक्झाम मध्ये सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे, स्पीड है ना. म्हणजे आपलं लवकर प्रॉब्लेम काय झालं पाहिजे, सॉल्व्ह झालं पाहिजे. तो हेच आपल्याला जे आपण इथे केलं तेच आपल्याला तिथल्या तिथे करायचं आहे. ठीक आहे. तो ऍडिशनची नवीन मेथड, नवीन मेथड म्हटल्यापेक्षा तीच मेथड, फक्त आपण वेगळ्या वेळी त्याला बघत आहोत. तर त्या मेथडला मी नाव दिलेलं आहे युनिट डिजिट मेथड. ठीक आहे. युनिट डिजिट मेथड. या मेथड नुसार आपण ऍडिशन कशा प्रकारे काढू शकतो ते बघा. ठीक आहे. तो करायचं काय आहे, काहीच नाही. इथे लक्ष द्या फक्त बोर्डवर. 2-3 प्रॉब्लेम मी तुम्हाला करून दाखवणार आहे. 10-15 प्रॉब्लेम तुम्ही करून बघायचे. ठीक आहे. तो इथे लक्ष घ्या. 6 + 4 10, 10 + 3 13, 13 + 3 इज 16, 16 आलेला आहे. 16 चा 6 1 कॅरी.
5 प्लस 1 6, 6 प्लस 8 14, 14 प्लस 6 20, 20 प्लस 4 इज 24, 24 चा 4 2 कॅरी, 4 प्लस 2 6, 6 प्लस 2 8, 8 प्लस 4 12 है ना, आणि 12 प्लस 3 इज 15, 1546. बघा आता आपल्याला ते नंबर लिहायचं काम नाही पडलं, तिथल्या तिथंच काय झाली आहे आपलं काम झालं. ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल बघा लागलास, चाहे तो आधी तुम्ही अशा प्रकारे याला ट्राय करून बघू शकता, पॉज करून नंतर बघा. ठीक आहे. तो लक्षात घ्या इथे आता 2 प्लस 6 8, 8 प्लस 4 इज 12, 12 प्लस 3 इज 15 है ना. मराठीत सांगतो लागलाच बघा, 2 अधिक 6 8, 8 आणि 4 12, 12 आणि 3 किती 15, 15शी 5 लिहिला आपण, एक उरलेला आहे, एक समोरच्या नंबर मध्ये काय करायचा ऍड करायचा. तर मग हा 4 ज्या स्टेप मध्ये आपला उरलेला आहे त्याच्या समोरच्या स्टेप मध्ये एका ठिकाणी कुठल्या तरी इथे करा कुठेही करा, सेकंड नंबरवर काय करायचा ऍड करायचा. ठीक आहे, कॅरी वाला. तो 4 आणि 21 झाले 5, 5 आणि 5 10, 10 आणि 5 15, 15 आणि 4 किती रे 19, 19 चा किती 9, हातचा आला 1, तो 2 आणि 1 3, 3 अधिक 3 किती 6, 6 आणि 2 8, 8 आणि 5 किती झाले 13. ठीक आहे. तर बघा अगदी इझिली निघू शकतात. पहिले मी तुम्हाला सजेस्ट करेल की 8-10 प्रॉब्लेम तरी असे थोडस पेन सर्क्युलेट करून तुम्ही करा, म्हणजे तुम्हाला नेमकं माहिती येईल की आपण कोणासोबत कोणाची ऍडिशन करत आहे. आता काही विद्यार्थी असे असतील की त्यांना कदाचित हे पण कठीण चाललं असेल, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो जसं आपल्याला जमते तशा प्रकारे याची प्रॅक्टिस करायची. म्हणजे मला नेमकं काय म्हणायचं आहे बघा, एखादं सोपं एक्झाम्पल जरी तुम्ही घेतलं 24, 32, 46. ठीक आहे. समजा आता 53 घेऊन घेतो. ठीक आहे, 53. एक मिनिट, याला घेऊन घेऊ आपण 53. तो एखाद्याला जर हे कठीण चाललं असेल मोठे मोठे 3-3 नंबर, तर त्यांनी 2-2 नंबर पासून स्टार्ट केलं तरी चालते. जसं मी सांगितलं, सर्वप्रथम आपल्याला महत्वाची गोष्ट आहे आपला कॉन्फिडन्स. म्हणजे आपल्या सबकॉन्शियस माइंडला एक सेन्स गेला पाहिजे की मला जी आहे गोष्ट येत आहे, येत आहे, येत आहे. जेव्हा आपण हॅमर करतो तेव्हा मोठ्या मोठ्या गोष्टी पण आपण काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो. तर असे छोटे नंबर घेऊन जरी तुम्ही प्रॅक्टिसला सुरुवात केली की 4 आणि 2 6, 6 आणि 6 12, 12 आणि 3 15, 15शी 5 हाताला 1 3, 6 10, 10 आणि 5 15. तर मग असं जेव्हा आपल्याला छोटे छोटे प्रॉब्लेम यायला लागतात, तर मोठे मोठे पण आपण काय करू शकतो, परफॉर्म करू शकतो. ठीक आहे. तर कोणाला कठीण चाललं असेल ते तर एकदम इझी नंबर पासून स्टार्ट करा. आता हे वाला प्रॉब्लेम बघा, म्हणजे आपल्याला पोहोचायचं कुठे आहे, तर आता आपण कम्प्युटरवर तसा पेन घासत नाही बसणार आहे तिथं है ना. तर हे तुम्हाला प्रॅक्टिस साठी आहे. आपण जे आहे डायरेक्ट करायचं आहे. म्हणजे कसं बघा, 7 आणि 3 10, 10 आणि 6 16, 16 आणि 4 किती रे 20, हातचे आले 2, 6 आणि 2 8, 8 आणि 4 12, 12 आणि 2 12 आणि 2 14, 14 आणि 2 किती 16, 16शी 6 हाताला 1, हे झाले 6, 6 आणि 6 12, 12 आणि 4 किती 16, 16 अधिक 6 किती 22. ठीक आहे. तर हे झालं आपलं एक्झाम्पलचं आन्सर. म्हणजे आता आपल्याला पेनही घासायचं काम पडणार नाही, अगदी इझिली आपण काय करून टाकू, परफॉर्म करून टाकू. आता काही जणांना इथेही प्रॉब्लेम जातो, 16 अधिक 6 म्हटलं की 22 करायलाही प्रॉब्लेम जाते. तर त्याच्यासाठी आपण समोरून मेथड बघणार आहे की कशा प्रकारे माइंड मध्ये पटकन 24 अधिक समजा 9 सांगितले आपल्याला, तर 33 कसे करायचे त्याच्यासाठी पण आपण बघणार आहे. ठीक आहे. तो याची प्रॅक्टिस करा आधी सिंपल नंबर घेऊन. यानंतर बघा की आता असं तर होणार नाही की सर्व एकसारखे नंबर आपल्याला दिलेले आहेत, असंही होऊ शकते. म्हणजे सेकंड बघा आपण की मिक्स मध्ये पण नंबर येऊ शकतात. जसं आपण याच्या आधीचं काय बघितलं की सर्व 3 अंकी संख्याच आल्या. ठीक आहे, किंवा 2 अंकीतच बघितलं. पण एक्झाम मध्ये आपण जर बघितलं तर असंही होऊ शकते की एखादी संख्या 4 अंकी आहे, एखादी 3 अंकी आहे, एखादी 2 अंकी आहे, एखादी 1 अंकी आहे. मग त्याचं कसं करायचं, तो नो डाऊट युनिट डिजिट मेथडनेच आपण करू शकतो. एक वेळा इकडे लक्ष द्या. जसं युनिट डिजिट पासून स्टार्ट करायचं. 6 अधिक 5 किती झाले रे 11, 11 अधिक 8 किती 19. ठीक आहे. 19 अधिक 9 जर बघितलं आपण 28, आणि 28 अधिक 6 किती होणार 34. तर 34शी 4 हातचे आले 3, हा 5 आणि 3 8, 8 आणि 2 10, 10 आणि 5 15, 15 अधिक 6 किती 21, 21 आणि 2 किती 23. तर 23शी 3 आला, हातचे आले 2, 6 आणि 2 8, 8 अधिक 3 किती 11. इकडे कुठंच तिसरा नंबर सॉरी 11, आणि इथे येऊन 10. ठीक आहे.
8 आणि 3 11, 11 आणि 2 किती 13, 13शी 3 हातचा आला 1, 4 आणि 1 5, कारण चौथा नंबर बाकी कुठे आहेच नाही. तो अशा प्रकारे युनिट डिजिट मेथडनेच आपण याला काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो. दुसरं एक्झाम्पल व्हिडिओ पॉज करून तुम्ही करून बघा थोडस. ठीक आहे, मी आन्सर सांगतो, तुम्ही व्हिडिओ पॉज करून आधी सॉल्व्ह करायचं आणि मगच आन्सर बघायचं. ठीक आहे, बरोबर आहे की नाही तुम्हाला माहित पडून जाईल. ठीक आहे, तर 4 अधिक 6 10, 10 आणि 1 11, 11 9 20, 20 आणि 3 किती रे 23, 23शी 3 4 2, 2 आणि 2 4, 4 अधिक 5 किती 9, 9 अधिक 2 किती 11. आता इथे लक्षात घ्या दुसरा नंबर इथे नाहीये, मग डायरेक्ट इकडे जम्प करा. 11 आणि 2 किती 13, 13शी 3 हातचा आला 1. आता इथं तिसरा नंबर नाही आहे, तो तिसऱ्या नंबरच्या ठिकाणी द्या फक्त. ठीक आहे, तर 4 आणि 1 5, 5 आणि 4 9, 9 अधिक 4 किती रे 13, 13शी 3 हातचा आला 1. तर हा 2 आणि 1 3, 3 अधिक 6 किती 9, 6 आणि 3 झाले 9. म्हणजे आपला आन्सर झाला 9333. ठीक आहे, चलो नेक्स्ट बघा. नेक्स्ट पण तुम्ही आधी पॉज करून थोडस. आता बघा, ऑनलाईन आपण शिकत आहोत, तो सेल्फ इमानदार राहा. मी आधीच सांगितलं की सर्वात महत्वाची गोष्ट आहे सेल्फ इमानदार राहणं. जे समोरचा व्यक्ती सांगत आहे त्याच्यावर ट्रस्ट करून तुम्हाला तशा प्रकारेच करायचं आहे. मी सांगितलं व्हिडिओ पॉज करून पहिले करून बघा, तर पहिले तेच आपण केलं पाहिजे. नाही तर आपण समोर समोर चाललो व्हिडिओ बघत आहे. मॅथ्स हा ऐकायचा सब्जेक्ट नाही आहे, करायचा सब्जेक्ट आहे. तो तुमच्यावर बुक आणि पेन असायलाच पाहिजे. तुम्ही व्हिडिओला पॉज करा म्हटलं तर पॉज करा, पहिले ते परफॉर्म करा. आपला आन्सर बरोबर येते की नाही येत हे चेक करण्यासाठी व्हिडिओ बघा. नाही तर मी शिकवत राहील आणि आपलं काहीच येणार नाही. आधी सारखा मूर्खपणा पुन्हा करू नका. ठीक आहे, बघा आता तो हेही प्रॉब्लेम आधी तुम्ही करून बघा, मग आन्सर चेक करा. ठीक आहे, तुम्ही आता डायरेक्टली करतो. ठीक आहे, हा 6 6 12, 12 2 14, 14 6 20, 20 आणि 3 किती रे 23, 23शी 3 हा 4 2, 5 आणि 2 7, 7 आणि 2 9, 9 अधिक 4 13, 13 आणि 1 14, 14 अधिक 2 किती 16, 16शी 6 हात चाला 1, 2 आणि 1 3, 3 अधिक 8 किती होतील 11. ठीक आहे, तो दोनच ठिकाणी 11शी 1 हातचा आला 1, 3 आणि 1 किती 4. तर हे अशा प्रकारे आपण विदाऊट पेन स्क्रोल करता जे आहे काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो. तो दिस इज कॉल्ड युनिट डिजिट मेथड. म्हणजे आपण पहिले सरळ सरळ 3 अंकी 4 अंकी नंबर साठी आपण परफॉर्म करू शकतो आणि नंतर जे असे तुम्ही जम्बल्ड अप नंबरही घेऊ शकता की 4 अंकी आहे, 3 अंकी आहे, 2 अंकी आहे. तो अशाही नंबरचे ऍडिशन जे आहे तुम्ही एकाच ठिकाणी करू शकता. तो ऍडिशनची ही आहे युनिट डिजिट मेथड. आणखी 2 मेथड आपल्याला शिकायच्या आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की 24 अधिक 9 काही जणांना करायला सांगितलं की बरेच जण काय करतात 24 25 26 अजूनही आपण शाळेतल्या मेथडने तसं काय करतो सॉल्व्ह करतो. पण तसं न करता माइंडच्या माइंड मध्ये ते सॉल्व्ह झालं पाहिजे. त्याच्यासाठी पण मी तुम्हाला सांगतोय काय करायचं आहे तर. ठीक आहे, तो आपण आधी बघितली युनिट डिजिट मेथड. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. ठीक आहे, नेक्स्ट जे मेथड मी तुम्हाला सांगत आहे ऍडिशन साठी ती आहे डिवाइड अँड रूल मेथड. डिवाइड अँड रूल आणि दुसरं नाव आहे ऍडजस्टमेंट. ठीक आहे, डिवाइड अँड रूल आणि दुसरी गोष्ट काय ऍडजस्टमेंट. म्हणजे आता लक्षात घ्या की हेच प्रॉब्लेम जर आपल्याला डायरेक्टली म्हटलं ओरली करायला विदाऊट पेन पेपर, ठीक आहे, आणि आपल्याला माहित नसेल याला कशा प्रकारे करायचं आहे, तर याला सॉल्व्ह करायला आपल्याला काय लागेल बराचसा वेळ लागेल. पण या दोन गोष्टीचा यूज करून तुम्ही इझिली जे आहे ऍडिशन माइंड मध्ये काय करू शकता, फास्ट मध्ये करू शकता. आणि नक्की एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो, अजूनही काही जण असंच कन्सिडर करतील की ऍडिशन इज व्हेरी इझी. बट लक्षात घ्या ऍडिशन वरच मल्टिप्लिकेशन डिपेंड आहे. समोरचं स्क्वेअर म्हणा क्यूब म्हणा सर्व ठिकाणी जर तुमची ऍडिशन फास्ट असेल तर बाकीचे कॅल्क्युलेशन पण तुम्ही काय करू शकता, चांगल्याने परफॉर्म करू शकता. तर बिलकुल याला इझी समजू नका, भरपूर सारी प्रॅक्टिस आपल्याला याची करायची आहे. ठीक आहे, तो बघा आता याला कशा प्रकारे काय आहे ऍडजस्टमेंट आणि काय आहे डिवाइड अँड रूल. तो इथे लक्षात घ्या. आता हे फर्स्ट एक्झाम्पल आहे 43 आणि 57. तर इथे आपण करू शकतो ऍडजस्टमेंट. काय ऍडजस्टमेंट करायची माइंड मध्ये मी याला काय करू शकतो बघा. यातला 7 जर मी याच्यात कन्सिडर केला तो 43 अधिक 7 आपण पटकन करू शकतो 50. मग आता यातला 7 जर याच्यात गेलेला आहे तर इथं किती उरले 50. तर याचा आन्सर किती झालं 100. ठीक आहे, म्हणजे माइंड मध्ये जर आपण बघितलं 7 टाकला की हा 50 आणि इकडे किती उरले 50, 50 आणि 50 100. अगदी इझिली आपण काय करू शकतो परफॉर्म करू शकतो. पण हे जर शाळेतल्या मेथडने करायला गेलो तर मग पहिले 43 लिहा, त्याच्या खाली 57 लिहा,
मग 7 आणि 3 10 0 हाताला 1 असं करत बसेपर्यंत तर कुठल्या कुठे निघतो. ठीक आहे. आता दुसरं जर बघितलं, हे ऍडजस्टमेंटचाच प्रॉब्लेम आहे. लक्षात घ्या, यातले 6 जर मी याच्यात टाकून दिले तर 64 अधिक 6 किती होतील? 70. मग यातला 6 जर याच्यात गेला तर इकडे किती उरले? 70. तो 70 आणि 70 किती झाले? 140. आता या प्रॉब्लेम पेक्षा हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं इझी आहे, हे कोणी सांगू शकेल, है ना. म्हणजे तुम्हाला 70 अधिक 70 कोणी विचारलं आणि 64 अधिक 76 विचारलं तर कुठला प्रॉब्लेम इझी वाटणार? 70 अधिक 70, है ना. कारण याला करायसाठी मग पुन्हा आपल्याला कागद पेन लागला आणि हे आपण ओरलीच काय करू शकतो? सॉल्व्ह करू शकतो. तो दिस इज द ऍडजस्टमेंट, की यातला नंबर त्याच्यात ऍडजस्ट करून त्याला होल नंबर बनवा आणि मग त्याची काय करा? ऍडिशन करा. ठीक आहे. मग आता इथे लक्षात घ्या, दुसरं येते डिवाइड अँड रूल. डिवाइड अँड रूल नाव तुम्ही ऐकलंच असेल. इंग्रजांनी आपल्यावर बऱ्याच वर्ष यांनी राज्य केलेलं आहे आणि आपण मॅथ्स मध्ये डिवाइड अँड रूल बऱ्याच ठिकाणी वापरून जे आहे नंबर्स वर काय करू शकतो? राज्य करू शकतो. तर व्हॉट इज डिवाइड अँड रूल? जसं आता 69 आणि 84 आहे, तो इथे जे आहे आपल्याला कदाचित ऍडजस्टमेंट करायला भारी जाईल. ठीक आहे. तर मग इथं काय करायचं लक्षात घ्या, हा जो 69 आहे दिस इज मेड फ्रॉम 60 प्लस 9 आणि हा 84 जो आहे याच्यात आहे 80 आणि 4, 84 है ना, 80 आणि 4, 69, 60 आणि 9. तर मग याच्यात काय करायचं? पहिले हे जे मोठे नंबर आहे म्हणजे 69 मध्ये 60 आहे आणि 84 मध्ये 80 आहे, याची काय करून घ्यायची? ऍडिशन. तो 60 अधिक 80, 8 आणि 7 14 आणि 0, 140 पटकन करू शकतो. मग यातला 9 अधिक किती करायचे? 4. तर 9 अधिक 4 किती होतात रे? 13. आणि मग याची ऍडिशन करायची. तर 140 अधिक 13 किती होतील? 153. अगदी इझिली आपण करू शकतो. म्हणजे आता मला जर हे प्रॉब्लेम कोणी विचारलं तर मी म्हणाल 50 आणि 80 130 झाले, 8 आणि 7 14, 130 अधिक 14 किती? 144. पटकन करू शकतो. नेमकं काय केलं बघा, 50 अधिक 80 है ना, तो 80 मध्ये यातले जर 20 टाकले तर 100 होते, वरचे 30 है ना, हे झाले 130 आणि इथला किती रे? 8 उरला आणि वरचा किती उरला? 6. 8 अधिक 6 किती झाले? 14. तो 130 अधिक 14 किती होऊन झाले? 144. तो एक आहे ऍडजस्टमेंट आणि दुसरा आहे डिवाइड अँड रूल. तो या दोन मध्ये तुम्ही जे आहे ऍडिशन पटकन काय करू शकता? म्हणजे ऍडिशनचे जे प्रॉब्लेम आहे, म्हणजे जसं आपण कुठं आता काही खरेदी करायला जातो, 2-3 वस्तू घेतो, तर त्याची ऍडिशन आपण पटकन काय करू शकतो? परफॉर्म करू शकतो. आणि मोठे मोठे एक्झाम्पल पण याच्या थ्रू करू शकतो. एक एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला बघा. ठीक आहे. जसं आता 243 प्लस समजा 624 प्लस 528 प्लस 284. आता कोणतरी सांगितलं की अशा तुमच्या 4 वस्तू झाल्या. ठीक आहे. तर याला डिवाइड अँड रूल नुसार मी कसं करेल बघा. 200 अधिक 600 800, 800 500 1300, 1300 अधिक 200 किती? 1500. म्हणजे मोठा नंबर झाला 1500. नंतर बघा 40 आणि 20 60, 20 80, 80 आणि 80 160 झाले. ठीक आहे. तो 160 याच्यात ऍड केले मी. ठीक आहे. तो 3 आणि 4 7, 7 आणि 8 किती? 15, 15 अधिक 4 किती? 19. ते याच्यात ऍड करून टाकेल. म्हणजे 1500 आणि 100 1600 आणि 1600 आणि 79. म्हणजे हे किती झालं? 1679. दॅट इज द आन्सर. म्हणजे अशा मोठ्या प्रॉब्लेमला सुद्धा आपण डिवाइड अँड रूल काय करू शकतो? अप्लाय करू शकतो. सो दिस इज ऑल अबाउट अवर ऍडिशन, ज्याच्यामध्ये आपण पहिले बघितली युनिट डिजिट मेथड आणि देन बघितली डिवाइड अँड रूल आणि ऍडजस्टमेंट मेथड. तो या 3च मेथड आहे ज्याच्यानुसार आपण ऍडिशन फास्टली काय करू शकतो? परफॉर्म करू शकतो. ठीक आहे. तर नक्की त्याची प्रॅक्टिस करा. तुम्हाला जर म्हणजे स्वतःही नंबर घेऊन तुम्ही याची प्रॅक्टिस करू शकता, किंवा जर तुम्हाला असं वाटते की आम्हाला वर्कशीट प्रोव्हाइड केल्या गेली पाहिजे, तर इथे जर तुम्ही बघितलं तर खाली नंबर दिलेला आहे. या नंबरवर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता. ठीक आहे. तर तुम्हाला जे आहे याचे जे होमवर्क प्रॉब्लेम आहे ते प्रोव्हाइड केल्या जातील आणि त्याच्या सीटचे तुम्ही आन्सर पण त्याच्यावर आम्हाला काय करू शकता? सेंड करू शकता. तो या व्हिडिओमध्ये एवढंच आपण ऍडिशन बद्दल बघितलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओ आपला सबट्रॅक्शन बद्दल राहील. आणि त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो, जर ऍडिशनशी रिलेटेड अजूनही तुमचे काही डाऊट क्लिअर झालेले नसतील तर तुम्ही मला नक्कीच सेंड करू शकता. आणि एखादा टॉपिक असा असेल की तुम्हाला त्याच्यावर व्हिडिओ बनवून पाहिजे, तर तशा प्रकारचे पण व्हिडिओ आपल्या इथून प्रोव्हाइड केले जातील. तर नक्कीच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये विथ लर्निंग ऑफ सबट्रॅक्शन. तोपर्यंत अभ्यास करत राहा, प्रॅक्टिस करा. लवकरच तुमच्या समोर नेक्स्ट व्हिडिओ हा प्रोव्हाइड केला जाईल. ठीक आहे.
व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा, त्याला लाईक करून घ्या आणि चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. खूप चांगल्या रीतीने तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलं जाणार आहे आणि 2026चं टार्गेट जे आहे तुमचं अचीव करण्यासाठी पूर्णपणे आम्ही जे आहे तुमच्यासोबत बंधित आहोत ज्याला म्हणू आपण. आणि तुम्हाला जर काही लागलं तर नक्कीच आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. थँक्यू व्हेरी मच.